व्यासपीठावर उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे सहकारी आमदार मंगेश कुडाळकर साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्या विमानतळावर आपण संघटना उभी करतोय ते माझे मित्र कुणालजी सरमळकर, त्यांचे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात 2004 सालामध्ये झाली आमदार म्हणून. ते आपापसात बोलू नका ना. आणि 2004 ला आमदार झाल्यानंतर मी पहिल्यांदा विमानामध्ये बसलो. कदाचित तुम्हाला हे खरं वाटणार नाही, पण माझ्या विमानाचा प्रवास हा 11 डिसेंबर 2004 ला पहिल्यांदा झाला. आणि त्यावेळी मी विमानतळावर आल्यानंतर एक माहोल बघायचं, काही नेते येत आहेत, त्यांना रिसिव्ह करायला कोणतरी येत आहे, त्यांचा जय जयकार कोणतरी करतंय. आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की जे जय जयकार करणारी लोक होती, ज्यांचा जय जयकार करत होती, त्याच लोकांनी त्याला फसवलं. त्या कंपन्यांच्या नावांमध्ये मी जात नाही किंवा त्यावेळी विमानतळावर असलेल्या नेत्यांच्या युनियनच्या नावामध्ये देखील मला जायचं नाही. पण आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुडाळच्या पुढाकारानं विमानतळ मुंबई असेल किंवा नवी मुंबईचं विमानतळ असेल, इथं फक्त आणि फक्त शिवसेनाच बघायला मिळते. आणि ती शिवसेना म्हणजे तुम्ही जो मफलर घातलाय त्या धनुष्यबाणाची शिवसेना बघायला मिळते. गेल्या वर्षभरामध्ये मंगेशजी असतील, कुणालजी असतील, यांच्या पुढाकाराने अनेक प्रश्न तुमचे सोडवण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं. आणि सुरुवातीलाच सांगतो, कोणाच्याही दादागिरीला घाबरायची आवश्यकता नाही. आता तुम्ही शिवसेनेचे सभासद झालेले आहात. आता सगळे कॅमेरे चालू आहेत म्हणून, नाही तर माझी तेवढीच ब्रेकिंग होईल. पण शिवसेना कुठच्याही दादागिरीला घाबरत नाही. त्याच्या पुढे शिवसेनेला सगळे घाबरले पाहिजेत, अशा पद्धतीचं वातावरण या विमानतळावर नक्की आपण निर्माण करू. परंतु हे निर्माण करत असताना अजून एक मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण ज्या कंपनीमध्ये काम करतो, ज्या मॅनेजमेंटच्या हाताखाली काम करतो, त्यांना त्रास होणार नाही याची जबाबदारी देखील आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. संप केला, आंदोलन केलं म्हणजे सगळेच प्रश्न सुटतात अशातला भाग नाही. ज्यांचं मगाशी मी नाव घेतलं, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आणि आमची खासियत आहे आंदोलन न करताच आम्ही प्रश्न सोडवतो. भविष्यामध्ये अन्याय होत असेल तर कुणालजी उद्योग मंत्री म्हणून नक्की तुमच्या सोबत मी आहे. परंतु आपलं पहिलं ध्येय असलं पाहिजे की आपली पगारवाढ होत असताना आपण जी जनसामान्यांना, विमानातनं फिरणाऱ्या लोकांना सेवा देतो, ती अतिशय आदर्शवत अशी सेवा असली पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे की शिवसेनेच्या युनियनमध्ये काम करणारी आमची भगिनी असेल किंवा आमचा तरुण सहकारी असेल, हा अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा आम्हाला देतो, हे ऐकण्याचं भाग्य देखील आम्हाला या सगळ्या प्रवाशांकडनं आम्हाला ऐकायला मिळालं पाहिजे. मला आता कुणाला सांगितलं की तुमच्या पगारवाढीचा प्रश्न आहे, बीबीजीच्या संदर्भातला, ती जबाबदारी माझ्यावर सोडून द्या. इंडिगोच्या मॅनेजमेंट बरोबर बैठक लावायची आहे, ती पण जबाबदारी माझ्यावर सोडून द्या. फक्त तुम्ही जबाबदारी घ्या की आम्ही देखील प्रामाणिकपणानं काम करू आणि या महाराष्ट्रातल्या विमानातनं फिरणाऱ्या लोकांवर
कधीही थांबण्याची वेळ येणार नाही, कधीही ते आपल्यावर नाराजी व्यक्त करतील अशी वेळ येणार नाही. एवढं चांगलं काम आपल्या युनियनच्या माध्यमातून आपण करावं, एवढीच माझी आपल्याला हात जोडून सगळ्यांना विनंती आहे. खरं तर कसोटी आजपासून सुरू झालेली आहे. अनेकांनी आता शिवसेनेचं युनियन स्वीकारलेलं आहे. ऑल इंडिया, बरोबर ना, ऑल इंडिया नाव पण एवढं मोठं ठेवलंय, उच्चारताना पण दम लागतो. तर या नावाप्रमाणेच आपली संघटना मोठी असली पाहिजे आणि या नावाप्रमाणेच आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. मी मगाशी दादागिरीचा जो उल्लेख केला हा जाणीवपूर्वक केला. आपण सगळे महाराष्ट्रामध्ये राहणारे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपण जपणारे आहोत. छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा आपण जपणारे आहोत. मोडेन पण वाकणार नाही हा आपला बाणा आहे. त्याच्यामुळे कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. शेवटी वाघ म्हटला तरी खातो, वाघोबा म्हटला तरी खातो, मग वाघ्या म्हणायला काहीच हरकत नाही, तर शेवटी खाणारच आहे. त्याच्यामुळे चिंता अजिबात करू नका. माननीय एकनाथ शिंदे साहेबांना सांगून मी या कार्यक्रमाला उपस्थित राहतोय. साहेबांनी देखील या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तुमच्या ज्या ज्या काही अडीअडचणी असतील त्याचा अख्खा कागद कुणालनं माझ्याकडे दिलाय. म्हणजे ह्याच्या कार्यक्रमाला जेव्हा मी येतो तेव्हा पुन्हा एकदा 10वीच्या पेपरला बसल्यासारखं मला वाटतं. हा प्रश्न लिहितो आणि मला सांगतो माईकवरनं उत्तर द्या, पण त्याची भावना चांगली आहे. तो प्रामाणिकपणानं तुमच्या बरोबर काम करतो. परवा देखील बीबीजीचा ताई एक प्रश्न निर्माण झाला, तुमच्यासाठी कुणाल सरमळकरनं टोकाची भूमिका घेतली आणि तुम्हाला पाहिजे ते मी करून दिलं. त्याच्यामुळे आपल्याच युनियन मध्ये पाहिजे ते होतं, दुसऱ्या कुठच्याही युनियन मध्ये होत नाही. एक 5-6 महिन्यापूर्वी ताईनं आमच्याकडे प्रवेश केला तेव्हा ताई घाबरली होती, पण आज ताईच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून लक्षात येत आहे एकमेव युनियन चांगली आहे ती आपली युनियन चांगली आहे, दुसरी युनियन चांगली नाही. त्याच्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणानं काम करा. प्रवाशांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करा. त्यांच्याकडनं आशीर्वादाचं पुण्य मिळवा. कारण शेवटी हा विमान प्रवास जो असतो हा कदाचित आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो जरी सोयीचा प्रवास असला तरी तो फार खर्चिक प्रवास आहे. आणि म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांमुळं येणाऱ्या प्रवाशाच्या खिशामध्ये हात घालायला लागू नये एवढी दक्षता आपल्या सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. खरं तर तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल की आम्ही युनियन मध्ये जॉईन झालो आणि उदय सामंत घेऊन प्रबोधन करायला लागला. हे प्रबोधन करत नाही. आपली युनियन फक्त मुंबईपुरती आपल्याला आता मर्यादित ठेवायची नाही. भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये जिथं जिथं आपलं विमानतळ आहे तिथं तिथं आपलं युनियन असलं पाहिजे. आणि तिथल्या लोकांनी तुम्हाला फोन करून सांगितलं पाहिजे तुमच्या एवढी चांगली युनियन, तुमच्या एवढी पारदर्शक युनियन, तुमच्या एवढी मॅनेजमेंटला त्रास न देणारी युनियन ही आमच्या राज्यांच्या विमानतळामध्ये पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आमच्या तुमच्याकडनं ह्या अपेक्षा आहेत. आंदोलन करत करतच आम्ही मोठे झालो. आंदोलन जर केली नसते तर उदय सामंत राज्याचा मुख्यमंत्री झाला नसता. पण हे सगळं करत असताना आपला संयम हा अतिशय महत्वाचा आहे आणि तो आपण संयम ठेवावा एवढीच कळकळीची विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आपण मोठ्या संख्येमध्ये आमच्या युनियन मध्ये सामील झाला त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आमच्याकडे आला ते ऑलरेडी आमच्याकडे आलेलेच आहेत. आमच्याकडे आला आणि त्यांची एंट्री झाली. गुरुजी काका आमच्याकडे आलेलेच आहे, पण आमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला न्याय मिळाला नाही अशी गोष्ट या भविष्यामध्ये घडणार नाही हा देखील शब्द आपल्याला देतो. आमच्या युनियन मध्ये काम केलेल्याचा पश्चाताप तुम्हाला होणार नाही हा देखील आपल्याला शब्द देतो. आणि भविष्यामध्ये भारताच्या प्रत्येक विमानतळावर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची संघटना प्रस्थापित झाली पाहिजे. या पद्धतीने आपण आदर्श काम करावं. जय महाराष्ट्र. धन्यवाद.